देशाच्या 77व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संध्याकाळी संबोधित करणार। संध्याकाळी 7 वाजता होणार कार्यक्रम। राज्यसभेच्या 12 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज अधिसूचना जाहीर होणार। 9 राज्यातील राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक। भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची 17 ऑगस्टला दिल्लीमध्ये बैठक। सर्व प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश संघटन मंत्री बैठकीला उपस्थित राहणार। मराठा आरक्षणाच्या विरोधातील सर्व याचिकांवरती आज मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी। राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालावरती याचिकाकर्त्यांचा आक्षेप। 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सिनेट निवडणुकीच्या मतदार यादीची पुन्हा एकदा तपासणी करावी, तर यादीमध्ये त्रुटी आढळल्यास तातडीने कार्यवाही करावी, शिवसेना शिंदे गटाची मागणी। अमरावतीमध्ये काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक। अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। आज राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल असणार गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर। सकाळी 11 वाजता ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। आमचं सरकार महिलांचं कल्याण करणारं। महाविकास आघाडी हे केवळ लेना बँक देना बँक नव्हे। महाविकास आघाडीनं कधीच कुणाला काही दिलं नाही। महाविकास आघाडीवरती मुख्यमंत्री शिंदे यांचा निशाणा। खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम जमिनी सर्व एक होणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देवस्थानच्या जमिनींसंदर्भात मोठा निर्णय। लाखो लोकांना याचा लाभ होणार। राज्यातल्या 6000 किलोमीटरच्या रस्त्याचं डांबरीकरण नव्हे तर काँक्रिटीकरण करणार। 37,000 कोटींच्या सुधारित निधीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता। विदर्भ मराठवाड्यामधल्या 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देणार। त्यासाठी 149 कोटींची मान्यता। मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय। शासकीय खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन मिळणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय। दिव्यांगासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम राज्य सल्लागार मंडळाच्या बैठकीतला निर्णय। लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचेच, ते परत घेणार नाही। रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचं वक्तव्य। जळगावमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जोरदार शक्ती प्रदर्शन। ठाण्यातला मुख्य बाजारपेठ राख्यांनी सजल्या। यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो असलेल्या राखीनं सर्वांचं लक्ष वेधलं। राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढवणार। मंत्री उदय सामंत यांची माहिती। लाडकी बहीण संदर्भात बोलताना अपप्रचार होईल असं विधान करू नका। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना। रवी राणांच्या वक्तव्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। लाडकी बहीण योजना केवळ भाऊबीजेची ओवाळणी नाही तर हा माहेरचा आहेर। रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण। लाडकी बहीण योजनेमुळे काहींच्या पोटात दुखू लागलंय। विरोधकांना नालायक म्हणत देवेंद्र फडणवीस यांची टीका। पुण्यातल्या भूसंपादन केसच्या सुनावणीच्या दरम्यान कोर्टानं सरकारला सुनावणं। याचिकाकर्त्यांना मोबदला द्या। तुमच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांशी बोलायला सांगा, नाहीतर लाडकी बहीणसारख्या योजना आम्ही थांबवू। कोर्टाचा परखड इशारा। शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र। मंत्रालयातले सगळे अधिकारी बंगल्यावरती बसून काम करत असून रखडलेली कामं करण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप। बारामती विधानसभा मतदारसंघामधून अजित पवारांच्या विरोधामध्ये युगेंद्र पवार यांना उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची मागणी। शरद पवार युगेंद्र पवारांनाच उमेदवारी देतील, कार्यकर्त्यांची अपेक्षा। बहिणीच्या विरोधात पत्नी सुनित्राला उमेदवारी द्यायला नको होती। राजकारण घरात शिरू द्यायचं नसतं, मात्र लोकसभेला माझ्याकडून चूक झाली। माध्यमांशी बोलताना अजित पवारांची जाहीर कबुली। घडून गेलेली चूक मान्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो। अजितदादांनी यापूर्वी देखील प्रामाणिकपणानं चुका कबूल केल्या। महाराष्ट्रामध्ये असा दुसरा कुठलाही नेता असू शकत नाही, अमोल मिटकरींचं वक्तव्य। अजित पवार यांचं स्टेटमेंट ऐकलं नसल्याचं सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर रामकृष्ण हरी म्हणत अजित पवारांबाबत प्रश्नावरती बोलणं टाळलं। सध्या अजित पवार आणि कुटुंबियांनी त्यांच्या बोलण्यासाठी एक एजन्सी लावलेली आहे। ती एजन्सी जे सांगतात ते बोलतात। बाळासाहेब थोरात यांची अजित पवारांवरती टीका।
महाविकास आघाडीचं सरकार आल्यावरती लाडकी बहीण योजना बंद होईल, मात्र महायुती सरकार आल्यास योजनेचे पैसे 3,000 रुपये करा अशी विनंती आम्ही करू. मात्र माझ्या वाक्याचा विरोधकांनी विपर्यास केला. रवी राणांचं स्पष्टीकरण. 1,500 रुपये म्हणजे सरकारची भाऊबीज. भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. कोणाचा बाप ही योजना बंद करू शकणार नाही. रवी राणांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तू 1,500 रुपये माघारी घेऊनच दाखव, तुझा करेक्ट कार्यक्रम करते. लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त विधान करणारा रवी राणा यांना सुप्रिया सुळेंनी दिला दम. रवी राणा यांनी हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र वाचलं असतं तर बरं झालं असतं. काही लोक माध्यमांना पाहून भरकटतात, पण मुख्यमंत्र्यांना चांगली समज देता येते. नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य. ठाकरे गटाकडून 2 दिवसीय शिवसर्वेक्षण अभियान. सध्याची ताकद, इच्छुक उमेदवार आणि क्षमता यावरती अहवाल मागवला. सरकार त्यांच्या विरोधामध्ये असलेल्यांच्या फायली उघडत असल्याची संजय राऊतांची टीका. विरोधी पक्षांमधल्या नेत्यांसंदर्भात सरकार हेच धोरण अवलंबत असल्याची टीका. 13 जून ते 13 ऑगस्ट हे 2 महिने सरकारला दिले. या काळात काहीही हालचाल झाली नाही. त्यांना आरक्षण द्यायचं नाही किंवा भाजपचे लोक देऊ देत नाहीत. मनोज जरांगेंचा हल्लाबोल. आरक्षण कधीच काढलं जाणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत आरक्षण राहणार असून जळगावमधल्या मेळाव्यामधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. भुजबळ हे फडणवीसांच्या सांगण्यावरून माझ्यावरती बोलतात, कारण फडणवीस पुन्हा जेलमध्ये टाकतील अशी त्यांना भीती वाटते. मनोज जरांगे यांचा भुजबळांवरती निशाणा. आम्ही भुजबळांकडे ढुंकूनही बघणार नाही. भुजबळ रस्त्यावरती खुर्ची टाकून बसले तरी कुणाचं लक्ष देणार नाही. ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाचं वाटोळं होतं. मनोज जरांगेंची टीका. छगन भुजबळांसारखे नेते मराठा आरक्षणाच्या आड येत असतील तर त्यांना निवडणुकीमध्ये पाडा. नाशिकमधल्या भाषणामध्ये मनोज जरांगेंचं वक्तव्य. मराठा आंदोलक मनोज जरांगे सर्व 288 जागा लढणार. नाशिकच्या रॅलीच्या दरम्यान मनोज जरांगेंची घोषणा. पुढचं सरकार आमचंच येणार. एबीपी माझाशी बोलताना जरांगेंचं वक्तव्य. भुजबळ आणि फडणवीस यांना दंगली घडवायच्या आहेत, मनोज जरांगे यांचा आरोप. तर नाशिक जिल्ह्यावरती भुजबळांचं नाव लिहिलेलं नाही. त्यांचा सुपडा साफ होणार. जरांगेंचा भुजबळांवरती निशाणा. नाशिकमध्ये रॅलीच्या दरम्यान मनोज जरांगे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न. मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक गजू घोडके यांनी दाखवले काळे झेंडे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत तिरंगा रॅली. दीपक केसरकर आणि मंगलप्रभा तोढा यांच्या उपस्थितीमध्ये कमला नेहरू पार्क पासून या रॅलीचं आयोजन. मंत्रालय आणि मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला तिरंग्याचं स्वरूप. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं दोन्ही इमारतींची सजावट. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. नामदेव पायरी, उत्तरद्वार, पश्चिमद्वार, विठ्ठल रुक्मिणीचा कळस या ठिकाणी आकर्षक तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन. शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा रॅलीमध्ये सहभाग. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उजनी धरणालाही तिरंगी सजावट. उजनी धरणामध्ये सध्या 1000% पाणी साठा. अकोला जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा काठीपूर्णा धरणाचे तिरंगी मनोहारी रूप. तिरंग्याच्या तिन्ही रंगामध्ये रंगलेले काठीपूर्णा धरणाच्या पाण्याचं हे विहंगम दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. जम्मू काश्मीरच्या रियासीमधील चिनाब नदीच्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरती तिरंगा रॅली. 750 मीटर लांब तिरंगा घेऊन काढली तिरंगा रॅली. INS विक्रांत बचाव मदत निधी प्रकरणामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढणार. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टानं फेटाळला. सोमय्या यांच्यासह मुंबई पोलिसांनाही झटका. महाराष्ट्रामध्ये 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 11 अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या, तर सातारा SP आणि ठाण्याच्या SPंची बदली थांबवण्यात आली आहे. सांगलीमधल्या जन आक्रोश मोर्चामध्ये नितेश राणेंची पोलिसांना धमकी.
अशा जिल्ह्यामध्ये बदली करू की फोनही लागणार नाही, राणेंचा पोलिसांना इशारा. आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजारी दुर्राणी यांच्यासह एकावरती गुन्हा दाखल. पाथरीमधल्या सामाजिक कार्यकर्त्यानं चिठ्ठी लिहून केली आत्महत्या. सोशल मीडिया स्टार सपना गिल सोबत वादा प्रकरणामध्ये क्रिकेटर पृथ्वी शॉला कोर्टाकडून दुसरं समन्स. 1 ऑक्टोबरला मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश. अकोला जिल्ह्यामधल्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवरती. देशमुख अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य असताना कार्यकाळाची माहिती अकोला जिल्हा परिषदेकडून मागवली. माझी बेहिशेबी मालमत्ता माझ्या ताब्यात द्या, माझ्यावरती कारवाई करा. शिवसेनेचे नेते नितीन देशमुख यांचा एसीबीच्या कारवाईवरती पलटवार. पालघरचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्यावरती अँटी करप्शन ब्युरोची कारवाई. 50,000ची लाच घेताना केली अटक. राज्य सरकारचा खनिज खाणींवरती कर वसुलीचा अधिकार कशा स्वरूपाचा असणार याचा कोर्ट करणार फैसला. सर्वोच्च न्यायालयाचं 7 न्यायाधीशांचं खंडपीठ आज निर्णय घेणार. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्तानं बुजवलेल्या खड्ड्यांचं पूजन करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं जळगावमध्ये अनोखं आंदोलन. मुख्यमंत्र्यांसाठी दाखवलेली सजगता सामान्यांसाठीही दाखवण्याची केली मागणी. जोधपूरच्या जेलमध्ये बलात्कार प्रकरणामध्ये शिक्षा भोगत असलेल्या आसारामला राजस्थान हायकोर्टाकडून मोठा दिलासा. वैद्यकीय कारणासाठी आसारामला 7 दिवसांची पॅरोलवरती रजा. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचं प्रकरण. पतंजली, बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्यावरच्या अवमानाचा खटला सुप्रीम कोर्टाकडून बंद. माफी स्वीकारून कोर्टानं दिली कडक ताकीद. विनेश फोगाटचा ऑलिम्पिक पदकांविषयीच्या निर्णयाची तारीख आता पुढे ढकलली. 13 तारखेला येणारा निर्णय आता 16 तारखेला रात्री 9:30ला येण्याची अपेक्षा. आम्ही 5-6 दिवसांपासून विनेश फोगाटच्या निर्णयाची वाट बघतोय, मात्र तारखेवरती तारखा दिल्या जात आहेत. सगळा देश या निर्णयाची वाट बघतोय. महावीर फोगट यांचं पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू आज संध्याकाळी राष्ट्रपतींची भेट घेणार. तर 15 ऑगस्टला सर्व खेळाडू लाल किल्ल्यावरच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार. राज्य शासनाचा यंदाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हरिभक्तपरायण संजयजी पाचपोर यांना जाहीर. संजय पाचपोर हे वारकरी संप्रदायाशी निगडीत. तुम्ही जर म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करत असाल तर सावधान, कारण म्हाडाची फेक वेबसाईट निर्माण करण्यात आलेली आहे. म्हाडा.gov.in ही म्हाडाची खरी वेबसाईट, तर म्हाडा.org ही बनावट वेबसाईट निर्माण करण्यात आलेली आहे. साखर आणि मिठाच्या भारतातल्या सर्व ब्रँडमध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण असल्याचं समोर. पर्यावरणाशी संबंधित संस्था टॉक्झिक लिंक्सच्या संशोधनामध्ये ही धक्कादायक बाब आढळून आली. डोंबिवली MIDC मध्ये पुन्हा अग्नितांडव. कॉम्प्युटरचे स्पेअर पार्ट तयार करणाऱ्या कंपनीला आग. अचानक लागली आग. माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी उजनी धरणामध्ये केलं जलपूजन. उजनी धरण 100% भरल्यानं हर्षवर्धन पाटील यांनी जलपूजन करत नौकाविहारही केला. बीडमधल्या वडवणी नगरपंचायतीच्या शेवटच्या मासिक बैठकीमध्ये गोंधळ. नगरसेवकाचे पुत्र आणि कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी. गोंदियामधल्या दासगाव खुर्दमध्ये पाण्यामध्ये बुडून 2 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू. आलोक बिसेन आणि प्रिन्स रहांगडाले अशी या 9 वर्षीय मुलांची नावं. सांगलीमध्ये स्कूल बस विठ्ठलवाडी रेल्वे गेटला जोरदार धडक. बसमध्ये विद्यार्थी नसल्यानं अनर्थ टळला. पलूस अमणापूर मार्गावरची घटना. लातूरमध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये जेसीबी चालकानं 10 ते 12 जणांना उडवलं. एकाचा मृत्यू. पोलिसांकडून जेसीबी चालकाला अटक. कन्हेरी चौकातली घटना. अर्नाळा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अखेर पिसाळलेल्या श्वानाला पकडलं आणि या श्वानानं शनिवारी 28 जणांचा आणि 20 ते 25 श्वानांचा चावा घेतला होता. डेंग्यू आणि झिकावरती भारतामध्ये लस विकसित होणार. 2ऱ्या-3ऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांना मंजुरी.
नालासोपाऱ्यामध्ये विदेशी महिलेकडून 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. तुळीस पोलिसांकडून NDPS ऍक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल. नायजेरियन महिलेला अटक. स्पर्म डोनर बाळावरती कोणताही कायदेशीर अधिकार सांगू शकत नाही आणि तो बाळाचा जैविक पालक असल्याचा दावाही करू शकत नाही. बॉम्बे हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. धोपावे येथे फेरी बोटीमधील उतरताना महिलेला घाई नडली. 55 वर्षीय महिला पाय फाळक्यामध्ये अडकून गंभीर जखमी. जखमी महिलेवरती डेरवण येथे उपचार सुरू. घटनेचा व्हिडिओ समोर. भाई आहे हप्ता द्यायचा असं म्हणत पान टपरी चालकाला एकानं केली मारहाण आणि त्याचा व्हिडिओ थेट केला इंस्टाग्रामवरती पोस्ट. पोलिसांनी नकुल गायकवाड नावाच्या तरुणाला केली अटक. सिंधुदुर्गच्या आडेलीमधील नर्सरीमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह. शॉक लागल्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी. गोंदिया पोलिसांच्या तावडीमधून हतकडीसह फरार झालेल्या आरोपीला तब्बल 19 वर्षांनंतर भंडाऱ्यामधून अटक. भंडारा रोड रेल्वे पोलिसांची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.